62 वर्षांची 5 मुलांची आई जेव्हा अन्यायाविरुद्ध उभी राहते तेव्हा तो केवळ वैयक्तिक संघर्ष राहत नाही, तर तो देशाच्या न्यायव्यवस्थेला नवी दिशा देतो. शहाबानो यांची कथा अशीच भारताच्या न्यायाचा अर्थ बदलणारी ठरली. 1932 साली साध्या कुटुंबात जन्मलेल्या शहाबानो यांचा विवाह इंदोरमधील नामांकित वकील मोहम्मद अहमद खान यांच्याशी झाला. 3 मुले आणि 2 मुली अशा 5 मुलांसह त्यांचं आयुष्य शांत आणि स्थिर वाटत होतं. पण 14 वर्षांनंतर खान यांनी दुसरं तरुण पत्नीशी लग्न केलं आणि शहाबानो व त्यांच्या मुलांना घराबाहेर काढण्यात आलं. दरमहा देण्याचं वचन दिलेली 200 रुपयांची पोटगीही थांबली आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला. अशा परिस्थितीत शहाबानो यांच्या समोर 2च पर्याय होते: गप्प बसणं किंवा न्यायासाठी लढणं. त्यांनी 1978 मध्ये CRPCच्या कलम 125 अंतर्गत न्यायालयात धाव घेतली. प्रत्युत्तरात दाखल खान यांनी ट्रिपल तलाक दिला आणि इद्दत नंतर आपली जबाबदारी संपल्याचा दावा केला. धार्मिक कायद्याचा आधार घेत या प्रकरणाला तीव्र विरोध झाला. पण हा लढा केवळ पोटगीसाठी नव्हता, तो महिलांना असहाय करणाऱ्या व्यवस्थेविरोधात होता. 1985 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो यांच्या बाजूने निकाल देत सांगितलं की धर्मापेक्षा संविधान मोठं आहे आणि त्याचबरोबर घटस्फोटित महिलेला जगण्यासाठी आधार मिळायलाच हवा. या निर्णयानंतर वादळ उठलं, कायदे बदलले, पण शहाबानो यांच्या संघर्षाची ठिणगी विझली नाही. 2017 मध्ये ट्रिपल तलाक रद्द होण्यामागेही त्यांच्याच लढ्याची प्रेरणा होती. शहाबानो म्हणजे न्यायासाठी न डगमगता उभं राहण्याचं प्रतीक आहे आणि त्यांची कहाणी आजही प्रत्येक महिलेला बळ देत राहते. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत पाहत रहा न्यूज डॉट्स.